हीन भाग्य मी काळ कंठिते, वेळ जावया ग्रंथ वाचिते. गुरुजी सांगती त्यात श्रीहरी, देई दर्शना दुःख तो हरी. म्हणून ग्रंथ वाचते. कुठला ग्रंथ वाचतेस? एकनाथी भागवत वाचतीये. भागवत, वा, ग्रंथाची निवड छान केलीस. पण मुली, जे वाचतीयस त्यातलं काही कळलं का? समर्थ म्हणाले, धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले, विवरिल्या विण तैसे झाले प्राणी. असे काय तळमळ आहे समर्थांची. नुसतं धान्य मोजल्यासारखे नका ग्रंथ वाचू. इकडची रास तिकडं, मापट्याला एक कणही नाही. विचारला प्रश्न, काही कळलं का? लगेच उत्तर दिलं, नाही हो, काही कळत नाही, काही कळत नाही. प्रश्न येतात, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, पण विचारू कुणाला? शास्त्री मी कुणालाच नकोय, विचारू कुणाला प्रश्न? जगात मायेचं, प्रेमाचं असं कोणी नाही की ज्याच्या जवळ जावं आणि अध्यात्मातल्या शंका विचाराव्या. कुणी नाही. मुली लक्षात ठेव, ग्रंथ वाचत जा, पुन्हा पुन्हा वाच, पण समजल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. अर्थाविण पोथी वाचू नये. बर जा, भिक्षा आण बरं. पटकन ही मुलगी आतमध्ये गेली, जी काही गहू तांदूळ डाळची भिक्षा असेल ती आणली, झोळीमध्ये अर्पण केली, नमस्कार केला, आशीर्वाद दिला. जय जय रघुवीर समर्थ. मुलीने प्रश्न विचारला न राहून, मला कळत नाही अर्थ, पण अर्थ सांगणारा सद्गुरू कधी भेटेल? सांगितलं, मुली, सद्गुरू करता धाव घ्यायची नसते कुठं. सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. आपल्या सज्जनपणाचा, आपल्या सत्कर्मांचा, चांगल्या कर्माचा परिपाक होतो आणि त्याचं मराठीतला शब्द आउटपुट, चांगल्या गोष्टींच्या सगळ्या पुण्याईचा परिणाम म्हणून सद्गुरू आपल्याकडे चालत येतात. माणूस म्हणतो मी अनुग्रह घेतला, गुरु केला. खरं तर गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. मुली, आपली तयारी झाली ना की सद्गुरू आपल्या जीवनात चालत येतात. बरं, एवढं म्हटलं समर्थ निघून गेले. मुलगी पुन्हा ग्रंथ वाचायला बसली, पण लक्ष लागे ना. लक्ष एवढ्या करता लागे ना, कळत काही नाही, नुसतीच वाचत सुटली आहे. पुन्हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली, पुन्हा विचार यावा, कळत नाहीये. पुन्हा वाचायला सुरुवात केली, पुन्हा विचार यावा, काही कळत नाहीये. विचार केला, नाही आज ग्रंथ वाचन पूर्ण होणार. ग्रंथ झाकून ठेवला तसा. आणि दुपारचं भोजन आटोपल्यानंतर आपल्या कुलपुरोहितांच्या घरी गेली. गुरुजींच्या कुलपुरोहितांच्या घरी गेली. कुलपुरोहित याचा अर्थ कुळाचं पुढचं हित सांगतात ते. कुळाचं पुरोहित करतात ते पुरोहित नव्हे. गुरुजींचं जेवण नुकतंच झालेलं, बंगईवरती झोपाळ्यावरती तोंडामध्ये लवंग ठेवून बसले होते. इतक्यात ही वेणा आली. सात्विक मुलगी आहे, आलेली पाहिली. गुरुजी उभे राहिले. वेणे, का आलीस ग? गुरुजी, अशी अशी समस्या आहे. असे असे गोसावी आले होते आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, मुली तू जे वाचतेस त्यातलं तुला काही कळतंय का? काही कळत नाहीये म्हणून विचारायला आली आहे, तुम्ही सांगा. गुरुजी म्हणाले, तुला सांगायला मला कुठं कळलंय? मी आपलं सांगितलं, वाच. वाचता वाचताच अथा तो ब्रह्मजिज्ञासा. वाचता वाचताच. गोंदवलेकर महाराजांचं फार छान वाक्य आहे, फार आवडतं मला ते. महाराज म्हणाले, तुम्ही नाम घेत राहा. नाम तुम्ही घेत राहा. नाम तुम्हाला बरोबर जिथं न्यायचं तिथं नेईल. मला नाम आवडू लागलं, नामातलं कळायला लागल्यावर मी नाम घेईन.
म्हणजे मी एम ए झाल्यावरती केजीत जाईन म्हटल्यासारखं. वाचत राहणे निष्ठापूर्वक, एवढा अर्थ त्या गुरुजींनी समजावून सांगितला. घरी आली, पण काय सांगावं, सकाळ दुपार संध्याकाळ सारखा मनात विचारच हा की ज्यांनी मला हा प्रश्न विचारला तेच माझे सद्गुरू नसतील. परमेश्वर काही काही वेळा अशा लोकांच्या भेटी घडवून देतो की जे आपल्या जीवनात असतात. लग्न वगैरे ठरतात ना, अहो ही मुलगी होती माहित नाही म्हणे, असं होतं की नाही, व्यवहारात होतं बघा. मी नेहमी याला उदाहरण सांगत असतो. जसे नवरा बायकोच्या जोड्या ब्रह्मदेव वरती बांधतो ना गाठी, तशा सद्गुरू आणि शिष्यांच्या जोड्या पण बांधतो. सांगायचं कारण, या मुलीला एकच ध्यास लागलाय, सकाळ दुपार संध्याकाळ उद्या भिक्षेले येतील का समर्थ दारात, आले ना की त्यांचे पाय धरेन आणि त्यांना विचारेन याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, हे त्यांना विचारेन. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सारखी वाट पाहणे हो, आणि तो दिवस काही उजाडला नाही. खूप दुःख. हे दुःख त्याला कळेल जो असा सद्गुरू करता तळमळलेला आहे. पुन्हा कधी येणार महाराज, पुन्हा कधी येणार महाराज, पुन्हा कधी येणार. महाराज, रात्रंदिन हा ध्यास लागला, रात्रंदिन हा ध्यास लागला, योगीराज तो नयनी भरला, योगीराज तो नयनी भरला. काही काही वेळा तिची अवस्था वेड्यासारखी व्हायची, रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हती. मर्यादा कुठे शोधायला जा. पुन्हा जर दारात आले तरच शक्य आहे त्यांना प्रश्न विचारणं. योगीराज तो नयनी भरला, अर्थ कसा कळणार महाराज, अर्थ कसा कळणार महाराज, पुन्हा कधी येणार. पुन्हा कधी हो, पुन्हा कधी येणार. श्रोते हो, या प्रकारानं सद्गुरूंच्या भेटीची तळमळ वाढत होती. आणि ज्या वेळेला सद्गुरूंच्या भेटीची तळमळ वाढते तेव्हा ईश्वराच्या व्यवस्थेप्रमाणे ज्ञानाची परिपूर्णता देण्याकरता प्रत्यक्षामध्ये सद्गुरू म्हणून एखादी व्यक्ती आपल्यापर्यंत पाठवतो तो ईश्वर. परीक्षितीला तळमळ लागली आणि ती तळमळ लागल्यावर शुकदेवानं आवाहन केलं, भगवंतानी जा, ज्ञानाचा अधिकारी आहे, जा. आणि ज्ञानाचा अधिकारी कोण होतं? वैराग्या वाचून ज्ञान नाही. माऊलींची ओवी आहे, विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणे नाही. शब्दज्ञान भाग निराळा हो, शब्दज्ञानाचा संबंध आत्मज्ञानाशी नाही आहे. ही तळमळ लागली आणि आला योग. कसा आला? मिरजेला आपल्या सासूरवाडीला राहणारी ही वेणा काही कारणानिमित्तानं आपल्या माहेरी कोल्हापूरला आली आहे. आणि कोल्हापूरला आजही पद्धत आहे, रोज संध्याकाळी भगवतीच्या दर्शनाला माणसं जातात, रोज कुटुंबाच्या कुटुंब, नियम. आणि असे नियम म्हणून दर्शनाला गेलेले या वेणेचं इकडचं आडनाव देशपांडे, वडिलांचं नाव गोपजी पंत देशपांडे. वडिलांच्या बरोबर ही वेणा भगवतीच्या दर्शनाला गेली, पण आत प्रवेश नाही म्हणून बाहेरून दर्शन घेतीये. वडील आतमध्ये दर्शनाला गेलेत, पण ही बाहेर उभी असलेली वेणा, हिच्या कानावरती चर्चा ऐकू आली. काही पारावर मंडळी बसलेली, काय हो कालचं कीर्तन होतं,
गोसावी बुवा कीर्तनाला आले आणि इतकं छान रंगलं कीर्तन, असं वाटलं कीर्तनातनं उठून जाऊच नाही. आणि मग त्यांचा पेहराव कसा होता, ते दिसायला कसे होते, याची वर्णनं सुरू झाली. आणि वेणेचं लक्ष त्या वर्णनाने वेधून घेतलं आणि हिच्या मनात सहज आलं, हे जे वर्णन करतायत ते गोसावी बुवा ते तर नसतील. आणि महाराजांचं वाक्य आहे, गोंदवलेकर महाराजांचं. महाराज म्हणाले, जे आपल्या मनात असतं तेच आपण ऐकत असतो. जय जय रघुवीर. अनेक उदाहरणं दिलीत महाराजांनी त्याला. असतो म्हणून हिनं चौकशी केली आणि कळलं समर्थ रामदास स्वामींचीच कीर्तनं सुरू आहेत. ते समर्थ रामदास स्वामीचं हे माहिती नाहीत, पण नाव कळलं. हरकत नाही म्हणाले, संध्याकाळी कीर्तनाला येऊया. वडिलांना सांगितलं, बाबा संध्याकाळी कीर्तनाला येऊया का? ते म्हणाले, मी रोज येतोय. जय जय. आणि संध्याकाळी सगळं कुटुंबच, आई बाबा भाऊ वगैरे जी घरातली मंडळी, सगळे सदस्य घरातले कीर्तनाला उपस्थित. आणि लांबून पाहिलं कीर्तन सुरू होतं. वा वा, इतकं छान वाटलं. हेच ते गोसावी बुवा त्या दिवशी भिक्षेला आमच्या दारात आले होते. हेच ते. असं वाटलं पटकन पुढं जावं आणि चरण धरावेत, पण मर्यादा होती म्हणून थांबली. आणि कीर्तनाचा काय रंग विचारता हो. कीर्तन हळूहळू हळूहळू पुढं जायला लागलं. कसं होतं कीर्तन, आमच्या कवींनी वर्णन केलंय कसं होतं समर्थांचं कीर्तन. हो रामदासांची अमृततुल्य वाणी, हो रामदासांची अमृततुल्य वाणी, हो रामदासांची रामदासांची अमृततुल्य वाणी, श्रवणी पडता लोचनी येतो पाणी. श्रवणी पडता लोचनी येतो पाणी. कीर्तन सुरू झाल्यानंतर श्रोत्यांना असं वाटायचं आपण जणू स्वर्गातच आहोत. म्हणजे कीर्तन संपल्यावर असं वाटायचं स्वर्गातून ढकलून दिलं आम्हाला. ढकलून दिलं का काय? आमच्या कीर्तनासारखं नव्हतं. भैरवी काढली की टक्क चेहरा खुलतो. संपलं वाटतं. रामदासांची श्रोते डोलायचे. मला एकाने प्रश्न विचारला, बुवा तुम्हाला काही अनुभव आहे का श्रोत्यांच्या डोळण्याचा? म्हणलं होता, आम्ही काही कमी नाही, फक्त फरक एवढाच आहे त्यांच्या कीर्तनात श्रोते असे असे डोलायचे, आमच्या कीर्तनात असे असे डोलतात. डोलतात की नाही? हे काहीच नाही. स्वये येतो श्रवणास रावणाने, स्वये येतो समर्थाने कीर्तनाला सुरुवात केली. श्रोते हो, भगवान रामचंद्रांनी उपस्थिती लावावी आणि आपला दास म्हणून घेणारा हा किती गोड कीर्तन करतो हे ऐकावं. स्वये येतो श्रवणास रावणारी, रंग चढला तै कीर्तनात भारी. हो रंग चढला तै कीर्तनात भारी. हे रामदासांची काय रंग वर्णन करावा. आणि समर्थाने निरूपणाला सुरुवात केली. सद्गुरु विण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण
परम निर्वाण सांगितले. सद्गुरूंशिवाय मोक्षाला गेला असा एकही अपवाद या जगात नाही. म्हणजे काही काही नियम असे असतात त्याला अपवाद असतो, पण हा नियम असा आहे त्याला अपवादही नाही. कीर्तन आटोपलं, घरी आले सगळेजण आणि वेणाबाईंनी विषय छेडला. बाबा, हेच गोसावी काही दिवसापूर्वी आमच्या दारात भिक्षेला आले होते. तेव्हा त्यांनी पृच्छा केली होती, मुली जे वाचतीयस त्यातलं कळतं काय? मी म्हणाले होते काही कळत नाही. पण हे कळण्याकरता, परमार्थाचा अर्थ कळण्याकरता, अर्थाचा परमार्थ सगळ्यांना कळतो, परमार्थाचा अर्थ फार थोड्या लोकांना कळतो. हे कळण्याकरता सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि वेणाबाईंनी स्वच्छ सांगून टाकलं की बाबा, मला या महाराजांचा अनुग्रह घेण्याची इच्छा आहे. हे ऐकलं वडिलांनाही आनंद झाला. या मुलीच्या वैराण जीवनाला कुठंतरी एखादा आधार जगायला मिळतोय, थोडी तरी ही सुखावती आहे, हरकत नाही. ते म्हणाले, अगं तुला कशाला, मलाही इच्छा झाली आहे. आपण असं करू, सगळेच जण त्यांचा अनुग्रह घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी समर्थांचा मुक्काम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जाऊन आग्रहाची विनंती केली. म्हटलं, महाराज अशी अशी आमची इच्छा आहे. समर्थ म्हणाले, इच्छा पूर्ण करणारा भगवान रामचंद्र आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे हा दिवस झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ आणि शिष्यवर्ग यांच्याकडे भिक्षेलाच आले. जय जय रघुवीर समर्थ, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय. गुरु साक्षात परब्रह्म. पाद्यपूजा केली, आधी ओवाळलं, आतमध्ये बसवलं योग्य आसनावरती, सुंदर छान अशी पाद्यपूजा केली. आणि पाद्यपूजा झाल्यानंतर समर्थांनी प्रत्येकाला अनुग्रह दिला. मस्तकावरती हात ठेवला. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी महामंत्र प्रत्येकाच्या कानामध्ये आपल्या सिद्ध मुखातून दिला. आणि समाधी लागली हो या सगळ्यांची. समर्थांनी विचार केला, समाधी लवकर उतरवली पाहिजे ना, तर कीर्तन वेळेत आटपायचं नाही. जय जय. आता काय, रोज कीर्तनाला जावं, अगदी पुढं बसावं, कीर्तनात ज्या शंका येतात त्या लिहून काढाव्यात. महाराज, आपण आत्मा हा शब्द वापरलात, परब्रह्म हा शब्द वापरलात, जीव हा शब्द वापरलात, शिव हा शब्द वापरलात. महाराज, आपण आज माया हा शब्द वापरलात. महाराज, आपण आज अनुबंध चतुष्टय हा शब्द वापरलात, आज साधून चतुष्टय हा शब्द वापरलात. याचा अर्थ काय सांगा, याचा अर्थ काय सांगा, याचा अर्थ काय सांगा. समर्थांनी वेणाबाईला आणि गोपजी पंतांना त्यांच्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन व्यवस्थित समजावून सांगावं. अरे याचा अर्थ हा, याचा अर्थ हा, याचा अर्थ हा. आणि अधिकारी सद्गुरू त्याला म्हणतात जो शिष्यप्रज्ञेचा दृष्टांत देऊन विषय पटवून देतो. पुढं पुढं व्हायला लागलं असं गोपजी पंतांना काही वेळा जमेना कार्यालयाच्या गडबडीमध्ये, म्हणून वेळेनं एकटेनच कीर्तनाला बसावं, गर्दी भरपूर, आणि कीर्तन आटोपल्यानंतर प्रश्न विचारावेत. वेणाबाईंना यात समस्या काही वाटत नव्हती, सरळच आहे हो. एक मुद्दा लक्षात घेऊया, देह स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे याच्यामध्ये गुरु शिष्याच्या संबंधाचा काही संबंध नाही. तो जीव मुमुक्षु आहे ना, हा महत्वाचा मुद्दा आहे, आणि हा जीव अधिकारी आहे ना, एवढाच मुद्दा आहे. पण यांना समस्या नव्हती, पण लोकांना फार समस्या असतात हो. लोकांनी निंदा करायला सुरुवात केली. म्हटलं, का हो, बघितलं का, सगळ्यात पुढं बसतात,
यांनी हातवारे केले की त्या पण हातवारे करतात, यांच्या डोळ्यात पाणी आलं की बघितलं का? म्हणलं तुमचं एवढंच ऑब्झर्वेशन आहे, मी आणखीन बारकाईनं बघितलं. समर्थ सांगतील तसं नाम घेतात या, समर्थ सांगतील त्याप्रमाणे या आपली साधना करतात असं मी ऐकलंय. आय हॅव हर्ड. लोक बोलायला लागले. अत्यंत दुःखातून गेल्यात बरं वेणाबाई. वेणा स्वामींचं चरित्र अत्यंत धगधगीत आहे. समर्थांची गोवी धगधगीत महापुरुष पुण्यराशी. आणि धगधगीत याचा अर्थ ज्याचं जीवन तपश्चर्येने तापलेलं आहे असा. काही दिवसांनी माहेरी गेल्या होत्या, त्या सासरी आल्या आणि ठरवलं आता कीर्तन प्रवचन सोडायचं नाही. समर्थांची फार छान ओवी आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. ज्याचा परमार्थ ताजा तवाना राहावा असं वाटतं ज्याला, त्यानं सातत्यानं श्रवण करीत राहावं. जुनं आहे, ऐकलंय आम्ही, काय ऐकायचंय, काय सांगणार आहे बुवा, असा जर भाव असेल तर अध्यात्मातली प्रगती खुंटते. आणि समर्थ लिहितील ते उगाच लिहितील का? त्यांच्या वाक्यावर आपला पूर्ण विश्वासच पाहिजे. याने विचार केला कुणाचं का कीर्तन असे ना, आपण कीर्तन प्रवचनाला जाऊया. म्हणून मिरजेमध्ये कुठल्या मंदिरात कीर्तन प्रवचन चालू असतील तिथं जावं. आता या येतात म्हणल्यानंतर पूर्वीपेक्षा गर्दी वाढली. हा म्हणजे कीर्तन ऐकायला नव्हे, कीर्तन ऐकायला सगळेच कीर्तन ऐकायला येतात असं समजू नका. प्रत्येक जण आपली विद्या घेऊन येत असतो. वैदिका वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिताः, गायका स्वरमिच्छन्ति कथाच इतरे जनाः. वैदिक एखादा येतो ना कीर्तन प्रवचनाला, तो विचार करतो बुवाचा काही न चढणं होतोय का, रामाने बाण मारला, तो पकडतोच तिथं, चुकलं हे चुकलं, हे चुकलं. आपली विद्या घेऊन बरोबर येईन ते. ज्यानं आपला जन्म त्यात घालवला त्याला ती चूक दिसणारच. अर्थमिच्छन्ति पंडिताः, अन्वय लावून कसा दाखवतो बुवा एखाद्या श्लोकाचा. गायका स्वरमिच्छन्ति, जास्त बोलत नाही, जय जय. आणि कथाच्या इथं भाबडे लोक येतात, काही नाही आम्ही कथा ऐकायला आलो म्हणाले, आम्हाला बाकी काही नको. असे सगळे लोक आलेले. त्या ठिकाणी पण निंदेला सुरुवात झाली. मुद्दाम वेणाबाई बसतात त्या ठिकाणी जाऊन बसावं. आणि त्या आल्यावर बाजूला व्हा, बाई साहेब आल्या. कानावर जाईल अशा पद्धतीनं बोलावं. अरे पाहिलं का, पांढरी साडी काय नेसतात, कपाळाला काळा बुक्का काय लावतात, स्वतःला मीराबाई समजतात दिसतंय. एक जण म्हणाले अहो बरोबर आहे, मोकाट सुटलेलं गुर. अनेक पद्धतीने हे आख्यान आहे, थोडक्यात मला आपल्या समोर मांडायचंय. हे जेव्हा कानावरती गेलं असेल तेव्हा काय वाटलं असेल कल्पना करा. आणि या टिंगल टवाळीच्या बाबतीत पुरुषांना बदनाम केलं जातं, पण वेणाबाईंना त्रास देण्यात स्त्रियाही पाठीमागं नव्हत्या. नवे नवे यांच्यासारखं वैधव्याचं दुःख भोगणाऱ्या ज्या होत्या त्या सुद्धा पाठीमागं नव्हत्या. त्याही बोलत होत्या. वास्तविक समजून घ्यावं, समदुःखी आहे, काय त्रास असतो, न संपणारं दुःख कसं असतं. आपलं कुणीच नाही असं ज्याला वाटतं तो जगतो कसा हे त्यालाच कळतं, तो जो तसा जगतो. आपण सगळे जगतो ना, आपल्या जगण्याला एक आधार आहे, आपलं कुणीतरी आहे हा आपल्या मनात विश्वास आहे. आपलं कुणीच नाही, खरंच आपलं कुणीच नाही असं ज्याला वाटतं ना, त्याच्या जीवनातली पोकळी किती मोठी असते. अशाने तरी समजून घ्यावं ना. नाम घेतात, कीर्तन प्रवचनाला जातात. बरं, ज्यांची कीर्तन प्रवचनाला चालली आहे त्यांचा अधिकार जाणून होते लोक. 12 वर्ष टाकळीला तपश्चर्या केली. हजारो मठ आहेत या भारतामध्ये. छत्रपतींनी अनुग्रह घेतला. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, यावरून तरी कल्पना करावी ना. पण नाही हो,
मनुष्याचा अत्यंत दुष्ट स्वभाव जर कुठं प्रगट होत असेल तर छिद्रान्वेषण. चांगल्यात सुद्धा वाईट काहीतरी दिसतच आम्हाला. सगळं चांगलं असून सुद्धा नाही म्हणले एवढंच चुकलं. म्हणून एक हिंदी कवी फार छान बोलून गेला. तो म्हणाला, बुरा ना कोई रूप या रंग से कहलाता है. काळजीपूर्वक, बुरा ना कोई रूप या रंग से कहलाता है, ये दृष्टिभेद है जो दोष गुण बतलाता है. कोई कमल की कली ढूंढता है कीचड़ में, कोई कमल की कली ढूंढता है कीचड़ में, और किसे चांद में भी दाग नजर आता है. चंद्रावर सुद्धा डाग दिसतो ना. नाही म्हणाल तो डाग नको होता त्याच्यावरती, बाकीचं बघ ना. श्रोते हो, अत्यंत दुःख. सासूरवाडीला सासू सासऱ्यांच्या कानावरती जायला लागलं हे सगळं. सासू सासरे बोलले नाहीत काही, पण कामाचा व्याप वाढवला. मुद्दाम भांडी, घासलेलीच भांडी घासायला टाकावी, धुतलेलेच कपडे धुवायला टाकावे, जेणेकरून कीर्तन प्रवचनाला हिला जाताच येणार नाही, जाऊच नाही तिला. तरी त्यातून भरा ते काम आटून शेवटची 10 मिनिटं तरी कथेला जाऊन बसावं, कीर्तन प्रवचनाला जाऊन बसावं. समर्थ म्हणाले, कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरी कीर्तनी वसे. त्या कीर्तनात का नको जायला? भगवान नारदांना सांगतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. नारदांचं वाक्य, भगवंताचं वाक्य, भागवतातलं वाक्य खोटं असेल का हो? कीर्तन प्रवचनात भगवान असतोच. तुमच्या माझ्या श्रद्धेवर अवलंबून नाही येतो. तुमच्या माझ्या श्रद्धेवर तुमचा माझा उद्धार अवलंबून आहे, त्याचं अस्तित्व अवलंबून नाहीये. जाऊन बसावं. आणि एक दिवस कानावरती आलं का, एक जण कोणीतरी एकमेकांशी बोलत होते. म्हणलं काल कोल्हापूरला जाऊन आलो, महालक्ष्मीच्या मंदिरात समर्थ रामदास स्वामींची कीर्तनं चालू आहेत. हे ऐकलं आणि त्या दुःखातही आनंदाच्या उकळ्या फुटल्या. विचार केला जाऊया, पण जाऊया म्हणजे मनात आलं की चालले असं नाही. विचारलं पाहिजे, सासू सासऱ्यांची परवानगी काढली पाहिजे. म्हणून घरी आल्या, सगळी कामं आटोपली आणि प्रश्न विचारला सासू सासऱ्यांना. दाराच्या आड उभं राहून, पटकन पुढे जाऊन नाही, खूप मर्यादा होत्या. जय जय रघुवीर. खाकरला आधी. नुकतीच संध्याकाळची रात्रीची जेवण काय जे असेल फराळ आटोपलेला. सासू सासरे माझघरामध्ये पान वगैरे खात बसले. कोण आहे? मी. वेणा? हो. काय काम होतं का? हो. सगळी कामं आटोपली का? हो. काय काम होतं? पाहिन म्हणते जगदंबेला, पाहिन म्हणते जगदंबेला, धाडावे माहेरा मजला, धाडावे माहेरा मजला, धाडावे माहेरा. सासूबाई, बरेच दिवस झाले स्वप्नात महालक्ष्मी येते, दर्शनाला जायचं राहिलंय हो. 6 महिन्यात एकदा तरी दर्शनाला जाते, आमची कुलदेवता आहे. जाऊ का? समर्थ सद्गुरु रामदासजी, समर्थ सद्गुरु रामदासजी, निवास त्यांचा नगरा माझी, निवास त्यांचा नगरा माझी. दर्शन होईल सहजची मजला, दर्शन होईल सहजची मजला, धाडावे माहेरा मजला, धाडावे माहेरा मजला, धाडावे, धाडावे हो, धाडावे माहेरा. ऐकलं का काय म्हणतीये वेणा? हो ऐकलं ना.
मग द्या आज्ञा, आज्ञा द्या. सासरे बुवा म्हणाले आज्ञा द्या. देऊ आज्ञा? सासूबाई विचारतात. होय, कारण या घरात तुझीच आज्ञा चालते. विचार केला दोघांनी, जाऊ देत. ही कीर्तन प्रवचनाला जाण्याची, नामस्मरण घेण्याची थेर एकदा आई वडिलांनी पाहिली ना की ते काय करायचं ते परस्पर करतील. सोनारांनी कान टोचले ना म्हणजे दुखत नाही. आम्ही बोललो तर समाज आम्हाला नावं ठेवी. म्हणून विचारलं सुद्धा नाही परत कधी येणार, विचारलं सुद्धा नाही बरोबर कोण आहे, जाऊ का, जा. दुसऱ्या दिवशी सकाळी एका पडशीमध्ये बांधून कपडे घेतले आणि रस्त्यानं चालायला सुरुवात केली. हो, कोणी बरोबर नाही, कोणी नाही. काही लांबचा प्रवास नाही, मिरज कोल्हापूर चालत दिवसभराचा प्रवास आहे. एक 5-7 तासात चालत जाता येतं, काही फार लांब नाहीये, कमीच वेळ लागतो. भरा. आणि संध्याकाळच्या वेळेला येऊन पोहोचल्या. मुलगी अचानक आलेली पाहिली आणि आई वडिलांना जरा विशेष वाटलं, स्वागत केलं आणि संध्याकाळी कीर्तनाला उपस्थित झाले. हळूहळू हळूहळू कीर्तनाचा रंग वाढू लागला. महिनाभर कीर्तन चाललेली आहेत समर्थांची. महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये हजारो लोक कीर्तनाला आहेत आणि सगळे रमलेत कीर्तनात. ही पण रमली आहे आणि आता हिला निंदा सहन व्हायला लागली. बरं का सहन व्हायला लागली? एक तर सवय झाली आणि दुसरं म्हणजे टॉनिक मिळायला लागलं. जय जय. मनाचं टॉनिक अध्यात्म श्रवण. व्हेंटिलेट होतो माणूस, कितीही मोठा असो. अध्यात्म श्रवण केलं ना त्यानं की एकदम छान वाटतं. काय वाटतं हे त्यालाच विचारा. जय जय. मी नेहमी सांगतो, प्रपंचाच्या व्यापाने आपण इतके सफोकेट झालेलो असतो, इतका त्रास होत असतो, आपल्याला कळत नाही कशाचा होतोय, पण प्रपंचाच्या व्यापाने फार हे सारख्या समस्या हो. अध्यात्म श्रवणाचा परिणाम जर काय असेल, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, आपल्या जीवाला आपण एअर कंडिशन मध्ये नेऊन आणतो. असं अध्यात्म श्रवण आहे. अशा जाऊन बसायला लागल्या, समर्थांचा उपदेश मिळायला लागला आणि हळूहळू हळूहळू हळू मन शांत व्हायला लागलं. निंदा ऐकताना सुद्धा लोक वाटेल तसं बोलत होते. आल्यावर का संतीणबाई बाजूला व्हा, रस्ता मुद्दाम बसायला जागा करून या बसा. हो, जाता येता मुद्दाम कानावर जाईल असं बोलायच्या. पण समर्थ म्हणाले, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी दे निभवावे. जय जय रघुवीर. तो मला अरे म्हटल्यावर मी त्याला कारे म्हणणं, यात काय विशेष आहे? काय विशेष आहे? त्याच्याच योग्यतेचा मी झालो ना. त्यानं माझ्याशी वाईट वर्तणूक केली तरी सुद्धा मी चांगला वागलो, आणि तरी सुद्धा मी चांगला वागून मी चांगला वागलो याचं मला काहीच वाटत नसेल तर मी कुठेतरी समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हायच्या लायकीचा आहे. ते एकेकाचे स्वभाव म्हणजे पिवळे फॉस्फरस असतात. म्हणजे पाण्यातनं काढला की फरकन पेटतंय ना. बोलण्याचा मुद्दा असा, या कीर्तन प्रवचनाचा परिणाम वृत्तींवर व्हायला लागला आणि लोक बोलतील ना त्या बोलण्याकडे कौतुकानं बघू लागल्या. वेणाबाईंचा अभंग आहे या प्रसंगातला. राम नामाविण मज कंठेना, कोणी निंदिती कोणी वंदिती, वासमी त्यांची पाहिना, हृदयी धरिले सद्गुरु चरण, वेणीचे निज धन रामची जीवन, आता होणार ते सुखे होयेना, राम नामाविण मज कंठेना. काही का बोलेनात लोक. आणि खरं सांगू का, आपण कसेही वागलात तरी लोक बोलणार आहेतच. चांगलं वागलात तरी, नम्रतेनं राहिला तरी लाचार आहे हो. नाही नम्रता, जरा उन्मत्तपणा, उन्मत्त आहे हो. कसं वागणार तुम्ही? तुकाराम महाराज म्हणाले, अभंग आहे महाराजांचा या प्रसंगावरती, या
समस्येवरती. महाराज म्हणाले तीर्थ करू जाता म्हणती कावळा. तीर्थयात्रेला निघाला म्हणून कावळ्यासारखा चालला म्हणाले धोंडा पाणी बघायला. न करिता त्याला हसताती, फार खाय त्यासी म्हणती खादाड. एखाद्याचं जेवण व्यवस्थित असतं त्याला आपण चांगलं म्हणूया की नाही, व्यवस्थित छान जेवतो, याला काही दाखवून खायची सोय नाही हो, हा आला की संपलंच सगळं. बरं एखादा कमी खाणारा असतो त्याला चांगलं म्हणाल की नाही, पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे किती राखावा लौकिक, अवताराधिक त्रास घेती. रामकृष्णांना सोडलं नाही निंदेतनं लोकांनी, तुम्हाला मला कोण सोडणार आहे. मुद्दा असा चालू आहे, वेणाबाईंनी या कीर्तनाच्या प्रभावाने शांत राहावं, कोणत्याही प्रकारानं बोलू नये. पण वेणाबाईंना वाईट याचं वाटलं की कुठंही गेलं तरी लोकांची वृत्ती एकच आहे. कदाचित सासूरवाडीला लोक माझ्याशी वाईट वागत असतील असं मला वाटतं, तिथंही तसेच लोक. माहेरी आल्यानंतर सुद्धा हाच अनुभव. आई वडिलांना एकदा सांगून पाहिलं वेणाबाईंनी, पण फरक पडेना. एक लक्षात घ्या, आई वडिलांना सुद्धा वेणेचं हे बोलणं वागणं मंजूर होतं असा अर्थ नाही, पण ते गप्प होते एवढ्याच करतात. त्या निमित्तानं ही सुखावती आहे ना, असू दे असू दे असू दे म्हणून ते गप्प होते. पण लोक गप्प बसत नव्हते. जाता येता मुद्दाम टोचून बोलणं चालू होतं. आणि एक दिवस, एक 2-3 दिवसांनी समर्थांची कीर्तन संपणार होती. वेणाबाईंनी विचार केला, समर्थांच्या कानावरती लोक माझे निंदा करतात, हे घालणं योग्य नाही. सद्गुरूंना दुःख सांगावं काय. राम ज्यांना भेटला त्यांना राम मागावा का प्रपंचातलं सुख मागावं. काय मागावं. विचार केला, प्रपंचातलं दुःख नाहीस करा हे नको मागायला, पण मला तुमच्या बरोबर न्या आणि चाफळला रामाच्या सेवेला ठेवा हे म्हणणं शक्य आहे की नाही. आणि विचार पक्का झाला. आज कीर्तन झाल्यानंतर समर्थांना विचारायचं. आणि कीर्तन आटोपलं, गर्दी पांगली, लोक भरा 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 घरी गेले. आणि वेणाबाई पुढे आल्या. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. चरणावर मस्तक ठेवलं, अश्रूंचा अभिषेक केला. अश्रूंच्या गरमपणावरून कळलं हे सुखाश्रू नाही आहेत, हे दुःखाश्रू आहे. उठ वेणे, न संपणारं दुःख तुझ्या नावातच आहे. उठ, काही बोलू नकोस, मला माहिती आहे तुझं दुःख काय. काही बोलू नकोस. नाही महाराज, मी तुम्हाला दुःख सांगायला आले नाही, माझी समस्या निराळी आहे. न्यावे मजला संगे, न्यावे मजला संगे, सेवा द्यावी गुरुपदी ठेवा. महाराज, आजपर्यंत जेवढे कष्ट केले सासरच्या लोकांकरता, माहेरच्या लोकांकरता, आज एक गोष्ट लक्षात आली आहे महाराज, कष्टाचं चीज लोकांना काही नसतच. नसो, पण निदान दुःखी माणसाला थोडा तरी मानसिक आधार द्यावा ना. मी विचार केला महाराज, कष्टच करायचे, रांडावाडा उष्टी काढा हेच जर करायचंय तर ते देवाच्या सेवेत केलं तर काय वाईट आहे. म्हणून महाराज, एकच प्रार्थना आहे, तुमच्या बरोबर स्त्री शिष्य आहेत असं दिसतंय, तुमच्या बरोबर तुम्ही मठामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांची व्यवस्था मठपती म्हणून केली असं माझ्या कानावरती आहे. म्हणजे तुमच्या संप्रदायात स्त्रियांना स्थान आहे.
स्त्रियांचा अध्यात्माचा परमार्थाचा अधिकार आपण नाकारला नाही, उलट मुद्दाम प्रस्थापित केलात आपल्या संप्रदायामध्ये. हे मला कळतंय, जाणवतंय, म्हणून प्रार्थना करते. सेवाच करायची आहे, कष्टच करायचे आहेत, तर मी रामाची सेवा करेन. माझी काळजी नका करू. तुमच्या लोकांची जेवण झाली ना की जे उष्ट उरेल ना ते खाईन मी. कोणताही त्रास होणार नाही माझा. एवढी 2-3 वाक्यच बोलल्या, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि वेणाबाई एकदम गप्प झाल्या. काही बोलेनात. जे बोलायचं होतं ते बोलून झालं. फार बोलल्यावर लोकांना समजतं असं मुळीच नाही. आणि फार बोलल्याशिवाय ज्यांना समजत नाही त्यांना काही समजतच नाही. आणि ज्यांना थोडक्यात समजतं त्यांना जास्त सांगायची गरज नाही. हे तर साक्षात सद्गुरुनाथ आहेत. काय बोलायचं. ऐकलं. शांत आहे वृत्ती, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. हे हिचं ऐकल्यानंतर शांतपणानं समर्थांनी सांगितलं, मुली आमच्या बरोबर आल्यावर समाजाचा त्रास चुकेल असं तुला वाटू देऊ नकोस. हे असिधारा व्रत आहे. असिधारा व्रत म्हणजे तलवारीच्या वस्तार्याच्या धारेवरून चालणं आहे, तलवारीच्या नव्हे. असिधारा. आम्ही रानावनात काट्या कुट्यात कुठेही जातो, हिंडतो. आम्हाला भिक्षा गोळाभर भात कुठेही मिळते, तेवढी पुरते. आमच्या बरोबर येणं तुला जमणारही नाही आणि परवडणारही नाही. आणि तुझं कपाळ पाहिल्यानंतर, चेहरा पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते मुली, अजून प्रारब्धाचे काही खेळ शिल्लक आहेत. ते भोग भोगल्याखेरीज तुला पुढे जाता येणार नाही. पण एक शब्द देतो मी तुला, तुझी मुमुक्षुता अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. म्हणून एकच वाक्य बोलतो, योग्य वेळ आली की मी स्वतः येईन आणि तुला घेऊन जाईन. हे वाक्य ऐकलं आणि एकदम काय कोणास ठाऊक इतकं शांत वाटलं, शांत वाटलं. सद्गुरुनाथ बोलतात म्हणजे चित्तावर फुंकरच मारतात होते. फुंकरच असते त्यांची ती. म्हणून समर्थांची एक एक ओवी वाचली ना की काही कारण नसताना शांत वाटत. नमस्कार केला. वही पेन जे काय समोर होतं, पेन्सिल पटकन आवरलं, घेतलं, परत आल्या. समर्थही आपल्या मठामध्ये निघून गेले. पण हा सगळा प्रसंग पाहण्याकरता गावातील तथाकथित सज्जन लोक अधिकारी होते. त्यांनी विचार केला, समाजाच्या कल्याणाची जबाबदारी आपल्यावरच दिलेली आहे. म्हणून ते लांब उभे राहून ऐकत होते. या लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जर सत्कार्य काय केलं असेल, एकच सत्कार्य केलं. स्नान वगैरे आटोपल्यानंतर संध्या केली नाही, नाम घेतलं नाही, दान धर्म केला नाही. एकच सत्कार्य केले, ते म्हणजे वेणीच्या घरी आले, वेणाबाईंच्या घरी आले हे. आणि हाक मारली, गोपजी पंत. गोपजी पंत पूजेत होते, पण बाहेर बैठक मांडलेलीच असायची पूर्वीच्या काळी. त्या बैठकीवरती यांना बसवलं, बसा. आलोच मी. सोहळं बदलून आले, बसले आणि चर्चेला सुरुवात झाली. म्हणलं, गोपजी म्हणजे तुम्हाला वेळ आहे ना, म्हणजे घाई वगैरे नाही ना? बोला ना, वेळ आहे ना. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि एकानं बोलायला सुरुवात केली, गोपजी पंत काय आहे, तुम्ही आमचे, आम्ही तुमचे, त्यामुळं एकमेकांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. गोपजी पंतांना अंदाज येईना काय बोलायचं. नाही नाही नाही, तसं विशेष काही नाही. तुमची मुलगी आहे ना वेणा, काय झालं वेणेच? नाही विशेष नाही काही तसं, म्हणजे तुम्ही मनावर घेऊ नका काही. मग सांगताय कशाला? तुमची वेणा रोज कीर्तनाला येते, आम्ही पण कीर्तनाला जातो. छान कीर्तन आहे हो. तू मागं का पुढं, दुसऱ्याला पुढं गेला, त्याला सांगता येईना. काल झालं काय, कीर्तन आटोपल्यानंतर सगळेजण निघून गेले आणि तुमच्या वेणेनं त्या गोसावी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं.
नमस्कार केला. गोपजी पंत म्हणाले, अरे तुम्हाला माहिती नाही का, ते तिचे सद्गुरू आहेत, मग तिनं त्यांना नमस्कार नाही करायचा तर मग? लक्षात आलं नाही अजून गोळी लागू पडली. नाही नाही, नमस्कार करायचा आम्हाला कळतो, पण नमस्कार कसा करायचा आणि नमस्काराच्या प्रकारावरून तो कसा आहे हेही आम्हाला कळतं. तू माग का पढये कुटाळ सांगती पित्यास, कन्या तुमची पळवायास, गोसाव्याच्या एकांतास काल आम्ही ऐकले. कालचा वेळेचा नमस्कार काही वेगळा होता. हिनं नमस्कार केला आणि त्या गोसाव्याला असं म्हणाली, मला घेऊन जा. आणि तो निर्लज्ज गोसावी तिला म्हणाला, मी तुला पळवून घेऊन जातो. हे बघा गोपजी पंत, उद्या तुमची मुलगी त्या गोसाव्यानं पळवली तर आमच्याकडे मदत मागायला येऊ नका. चाललो आम्ही. भराभरा उठले, पायामध्ये वाहना सरकवल्या आणि भरा 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 सगळे लोक निघून गेले आगीत तेल घालून. हे सगळे दृष्टीआड झालेले पाहिले आणि गोपजी पंतांनी पहिली गोष्ट काय केली तर वेणाबाईला हाक मारली, वेणे बाहेर ये. वेणा कुठं लांब नव्हती, जो दाराच्या आड पदरामध्ये तोंडामध्ये पदराचा बोळा कोंबून उभी होती. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. हुंदका ऐकायला जाईल बाहेर म्हणून स्वतःला सावरून उभ्या होत्या. हाक मारल्यावर पुढे आल्या आणि आज पहिल्यांदा वडिलांच्या डोळ्याला डोळा देत बोलायला सुरुवात केली, बाबा वेणे फार झाला परमार्थ तुझा, फार झाला परमार्थ तुझा. उद्यापासून कीर्तन प्रवचन बंद. बाबा काय बोलताय तुम्ही? मलाच बोलताय तुम्ही, मलाच बोलताय. मगाशी ज्या वेळेला ते वाटेल तसं बोलत होते, मला असं वाटलं की तुम्ही त्यांच्या श्रीमुखात भडकवून द्याल. बाबा माझे आहेत तसे ते तुमचेही सद्गुरू आहेत. बाबा ही गुरुनिंदा आवडते काय वदा. आपल्या गुरुची निंदा चाललेली असताना, बाबा ते माझे नाहीयेत सद्गुरू, फक्त ते तुमचेही सद्गुरू आहेत. आणि आपल्या गुरुची निंदा, आपल्या धर्माची निंदा, आपल्या आई वडिलांची निंदा वाटेल त्या परिस्थितीत ऐकून घेऊ नये असं शास्त्र सांगतं. धर्म प्रभू निंदे तुनी झाकुनी करणा उठवून या जावे. कानावर हात ठेवावेत, निंदा थांबवणं शक्य नसेल तर उठून जावं तिथून. शक्ती जरी तद रसना छेदावी, शक्ती असेल तर त्याची जीभ हात सोडून त्याच्या हातात देता यावी, असं भारतीय धर्म शिकवतो ना आपल्याला. आणि हे जर शक्य नसेल, शक्ती जरी तद रसना छेदावी वा असू सवर्जावे. जवळपास एखादी विहीर, तलाव, जीव द्यावा असं शास्त्र सांगतं ना. बाबा तुम्हाला आणि मला मोक्ष ही माणसं देणार नाहीये. तो सद्गुरूंचं नाव मोक्षबाणी असं आहे. सद्गुरूंच्या हातात असतो मोक्ष. वेणे खूप बोललीस, आजपर्यंत माझ्या विरुद्ध कधी शब्द उच्चारला नव्हतास, माझ्याशी वाद घालतेस. आजपासून कीर्तन बंद, प्रवचन बंद. काय परमार्थ करायचा तो चार भिंतीच्या आत बसून करा. पण वेणेनं ठरवलं होतं नाही. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. भगवंत जोडला जात असेल, मोक्ष मिळत असेल तर यःकश्चित समाजाला किती भीक घालायची. म्हणून कीर्तनाला जाणं चालूच आहे. आणि कवी वर्णन करतात, माय बाप समजाविती म्हणती वेणा फार हट्टी. विष देऊनी शेवटी
प्राणघातक. आई वडिलांच्या बुद्धीवरचा नियंत्रणाचा भाग सुटला, नियंत्रण सुटलं. आणि चरित्रकार वर्णन करतात, कसं दिलं माहिती नाही, कशातून दिलं नोंद नाही, पण जन्मदात्या आई वडिलांनी आपल्या सख्या मुलीला कुळाला कलंक लावते म्हणून विष दिलं. त्यांच्या दृष्टीनं कुळाला कलंक होता. लोक नावं ठेवतात म्हणून विष दिलं. विष जसं जसं पोटामध्ये भिनायला लागलं, तहान तहान व्हायला लागली, वेळेला कळे ना असं काय होतंय मला आज. कल्पना चित्र उभं करा डोळ्यासमोर, काय प्रसंग घडला असेल. माझ्या जवळ शब्द अपुरे आहेत, शब्दाला दारिद्र्य आहे. शब्द दारिद्र्य म्हणतो ना आपण ज्याला, असे प्रसंग असतात काही काही ज्याला शब्दांच्या पलीकडले असं म्हणतो आपण. आजारी पडली, उठवे ना, बसवे ना, तहान लागतीये, काय होतंय कळे ना. खोलीमध्ये आली, खोली बंद केली आणि बिछाण्यावरती आडवी झाली. हीच वेळ आई बाबांना पाहिजे होती. बाहेरून कडी घातली, कुलूप घातलं, सगळे दार खिडक्या बंद केले. श्वासोश्वासही स्वच्छ हवेचा तिला मिळू नाही. तहानता नव्हती, लक्षात आलं पटकन जाऊया. खोलीतच भरून ठेवलेल्या डेऱ्यातलं माठातलं पाणी पिऊया म्हणून बघितलं, माठ नव्हता. आणि सगळा प्रकार लक्षात आला. कोणाची योजना आहे ही? अरे अरे अरे, ज्यानी समाजाने धिक्कारल्यानंतर सुद्धा ज्यानी आपल्याला जवळ घ्यावं, ज्यांच्या आधारावर आपण जगावं. वडील रागावले ठीक आहे, पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्री विटे. वाईट मुलावर, वाईट मुलीवर आई सुद्धा रागावत नाही. अशा आई बाबांनी मला विष द्या, आता कशाला जगायचं. हळू 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 देहातले पंच प्राण बाहेर निघायला लागले. शरीराच्या नाड्या तटतट 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 पायाकडून तुटायला सुरुवात झाली. वरती 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 वायू प्राण यायला लागले. काय होतंय कळत नव्हतं, पण विचार शक्ती शेवटपर्यंत सोडत नाही माणसाला. बुद्धी शेवटपर्यंत राहते. वाईट याच वाटत होतं, मरावं लागतं याचं वाईट नाही. मरणम प्रकृती शरीरिणाम, मरण ही शरीराची प्रकृती आहे. पण या पद्धतीनं मरण, तुझे कारणी देह माझा पडावा. व्यवहारातल्या एखाद्या गोष्टीत मरण, याकरता परमार्थ केला, याचा अर्थ माझा परमार्थ तरी खोटा होता, नाही तर सिद्धांत तरी खोटा. म्हणून हात जोडले कुणाच्या दिशेनं? समर्थांच्या दिशेनं. आणि सांगितलं, महाराज शेवटची इच्छा एवढीच पूर्ण करा, मरताना तुमचं दर्शन होऊ दे. धावत येई कुरो आता, धावत येई कुरो आता, धावत येई कुरो आता, धावत येई कुरो आता, धावत येई कुरो. महाराज तुमच्याकडून जे अध्यात्म श्रवण केलं त्याने देहाची ममता केव्हाच संपली आहे. तशी नव्हतीच देहाची ममता, स्वतःच्या देहाविषयी एक घृणाच निर्माण झाली. सासर माहेर संपूर्ण समाजाचा एकच अनुभव आला होता, यातलं माझं कोणी नाही. चांगलं आहे सगळं, पण माझं कोणी नाही. आई वडिलांकडून विष घेऊन मरण्याची वेळ आली. अरे अरे, काय प्रारब्ध असेल माझं पूर्वीच. पण महाराज मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारतात ना हो. मला आठवत नाही या जन्मी मी काही पाप केलंय, पण गेल्या कुठल्या जन्माची ही शिक्षा असेल तर मिळो ही शिक्षा. पण मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारतात, मला विचारायला कोण येणार.
मीच सांगते तुम्हाला, शेवटी मारताना एकदा तुमचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. वेणाईचा शेवटचा, वेणाईचा शेवटचा, वेणाईचा शेवटचा. दर्शन काम पुरो आता धावत ये, गुरो आता धावत ये, धावत ये, धावत ये गुरो. धाडकन जमिनीवर शरीर आदळलं. पुढं काय होते कळत नव्हतं, पण शेवटच्या क्षणाला, ज्या क्षणाला देहातून प्राण बाहेर पडायला लागले, त्या क्षणाला एकच विचार, गुरुनाथा तुम्ही मला दर्शन देण्या इतकं माझं पुण्य नसेल कदाचित, पण माझा नमस्कार तरी स्वीकार करा. हात उचलून स्थूल रूपानं नमस्कार करणं शक्य नव्हतं हो श्रोते हो. मनोमन नमस्कार केला. तुम्हाला नमस्कार करणाऱ्यांची गर्दी खूप मोठी आहे. उदंड भक्त तुम्हाला, आम्हाला कोण पुसते, ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रखता. पण त्या नमस्कारांच्या ओळीमध्ये माझाही नमस्कार त्या तुमच्या चरणांच्या धुळीमध्ये मिसळून जावो म्हणून मनोमन हात जोडले. श्रोते हो, पूर्ण शरणागतीत सद्गुरूंची कृपा साठवलेली असते. त्यांना कुठून लांबून यायचं होतं का? सर्वधी साक्षीभूतम सद्गुरु ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. समर्थांना मरू द्यायचं नव्हतं हिला. पटकन संपूर्ण ती खोली कोटी सूर्य समप्रभ, कोट्यावधी सूर्य उगवावेत एवढ्या तेजाने भरून गेली. आणि हिची इच्छा होती म्हणून, असंच दर्शन प्रत्येकाला देतील असं नाही, हिची इच्छा होती म्हणून या रूपात तो परमात्मा प्रगट झाला किंवा समर्थ प्रगट झाले म्हणा. परमात्मा काय समर्थ काय, राम आणि दास दोघे पहुडले रामी. साक्षात अमर असणारा आत्माच प्रगट झाला, मग किरकोळ विष काय बाळगणार आहे. भगवान त्या सर्पावर निसतात रोज, कालियावर नाचले ना भगवान, या विषाचा काय परिणाम होणार आहे. अमृत दृष्टीनं फक्त वेणाबाईंकडे पाहिलं आणि पहिल्यापेक्षा जास्त शक्ती आली. जय जय रघुवीर. पटकन उभ्या राहिल्या, चरणावर नतमस्तक झाल्या. महाराज तुमचं दर्शन झालं, कृतार्थ झाले. ही बोलतीये, बाहेर आई बाबांना वाटलं विषाचा अंमल सुरू झालेला दिसतो. बरळतीये ही, सगळी तयारी करा. त्या निंदकांना बोलवलं, सगळी तयारी करा, जे काय बांधायला लागतं ते सगळं आणा, हार आणा, गुलाल आणा. ते पण सगळे आले. पण एकट्या वेणाबाईचा आवाज येत नाही, बरोबर कुणाचा तरी आवाज येतोय. कोण आहे आतमध्ये म्हणून कडी उघडून बघितलं तर साक्षात परब्रह्मरूप भगवान सद्गुरु समर्थ रामदास स्वामी उभे. त्यांना पाहिलं आणि आई वडिलांच्या चूक लक्षात आली. अरे अरे चुकलो आपण. तेज फाकलेलं आहे, तेजस्वी. आणि थोडं करारी आणि रागीट नजरेनं आई वडिलांकडे बघितलं. तुम्ही सुद्धा हेच ओळखलत आपल्या मुलीला. अरे मोक्षाकरता पूर्ण जगताचा त्याग करावा असं वचन आहे. कुळाच्या उद्धाराकरता एकाचा त्याग करावा, गावाच्या उद्धाराकरता एका कुळाचा त्याग करावा, देशाच्या उद्धाराकरता एका गावाचा त्याग करावा. आणि मोक्षार्थम पृथ्वीन त्यजेत, पृथ्वीचा त्याग करावा. मोक्षाची योग्यता इतकी तुच्छ लेखता
चूक लक्षात आली, समर्थांच्या पायावरती पडले, लोळण घ्यायला लागले, महाराज चुकलो आम्ही, तुमच्यामुळं आमची वेणा आम्हाला परत मिळाली. शब्द परत घ्या. विष देऊनी मारियली मेली आता